नमस्कार, मी रेश्मा मोरे. वैज्ञानिक संशोधनाने पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती आकारास आली, ज्याद्वारे यंत्र, वीज, दळणवळणाची साधने यांसारख्या मानवी जीवन सुखकर करणाऱ्या गोष्टींचा आपल्याला लाभ झाला. पण मानवी प्रगतीला खरं बळ दिलं ते तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने. माहिती तंत्रज्ञान, संदेशवहन यांसारखे शब्द आपल्या जगण्याचा भाग झाले. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप ही आयुध तर आपल्यासाठी अगदी जीवनावश्यक झाली. नवसाक्षरता घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या या आयुधांचा सहज सुलभ वापर, हाताळणी समजून घेणार आहोत तेजस बेंद्रे आणि शुभम देशमुख या एक्सपर्ट्स सोबत, साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून, ज्याचं नाव आहे टेक टॉक. नमस्कार श्रोते हो, टेकटॉकचा नवीन भाग जो तुम्ही साहित्य उत्सववर ऐकत आहात त्यामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे तुमच्याबरोबर तेजस बेंद्रे आणि आपल्या सर्वांबरोबर आहेत मी शुभम देशमुख. तर आजचा भाग सुरू करण्यापूर्वी मागील भागात आपण नोट टेकिंग ॲप्लिकेशन पाहिले होते, ज्याच्यामध्ये कलर नोटपॅड होतं आणि गुगल कीप हे गुगलचं स्वतःचं एक नोटपॅड होतं. जर ते तुम्ही तुमच्यापैकी कोणी ऐकलं नसेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलवर जाऊन ऐका आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. आजच्या भागात आपण पाहणार आहोत ते म्हणजे फाईल कम्प्रेशन. तर फाईल कम्प्रेशन हा शब्द बऱ्याच जणांनी कदाचित ऐकला नसेल, पण त्याला समानार्थी जे शब्द आहेत जे साधारण मोबाईलमध्ये म्हणा किंवा कम्प्युटरमध्ये वापरले जातात त्याला तुम्ही नक्कीच ऐकले असेल, ज्याला म्हणतात फाईल झिप अनझिप म्हणून हा एक प्रकार असतो आपल्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये. त्याला फाईल कम्प्रेशन म्हणतात. आणि फाईल कम्प्रेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर बरेच त्याचे फायदे असतात. तर मुळात आपण पहिले हे समजून घेऊ की या फाईल कम्प्रेशनचे फायदे काय काय आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की जर तुम्हाला कुणाला आपल्याकडे असलेल्या फाईल्स दुसऱ्यांना पाठवायच्या आहेत आणि ते खूप आहेत, तर तुम्ही त्या सगळ्या फाईलची मिळून एक फाईल करू शकता, म्हणजे त्याला कंप्रेस करू शकता आणि ती एक फाईल समोरच्याला, मग ते ईमेलच्या माध्यमातून असू दे किंवा इतर कोणत्याही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून असू दे, ते तुम्ही पाठवू शकता. दुसरं म्हणजे कंप्रेस केल्यानंतर याची जी साईज आहे ती कमी होते. आणि ती कमी कसं होते, आपल्याला जरी समोर एक फाईल दिसत असते तरी त्याच्या आतमध्ये त्याचे खूप सब फाईल असतात, त्याची डिरेक्टरी असते आणि त्यातले काही फाईल आहेत ते कॉमन असतात. त्या सगळ्या फाईल ज्या कॉमन आहेत त्या एकत्र करून त्याची साईज जी आहे ती लॉजिकली कमी केली जाते. तर हा एक दुसरा फायदा असतो. आणि याचे इतरही बरेच फायदे असतात तसे, जसं की कोणत्या दुसऱ्या सॉफ्टवेअरमुळं या फाईल उडू शकत नाही. म्हणजे काही काही असे सॉफ्टवेअर असतात आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये की जे नॉर्मल फाईलला डिलीट करू शकतात, रिमूव्ह करू शकतात आपल्या सिस्टममधून, स्टोरेजमधून. पण झिप फाईल अशी फॉर्मॅट आहे जे रिमूव्ह नाही होऊ शकत. या बाबतीत तुझं काय अनुभव आहे शुभम? बरोबर. कधी कधी आपण सेटअप डाउनलोड करतो एखादा आणि जेव्हा ते आपण झिप फॉर्मॅटमध्ये असते आपल्याकडे आणि त्यानंतर जेव्हा ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतो तेव्हा एक्सपिरियन्स आहे की काही अँटीव्हायरस त्यामधील जी आपल्या महत्वाची फाईल असते ॲक्च्युली ती ते अँटीव्हायरस डिलीट करून टाकतं. आणि याचा आणखीन एक फायदा असा आहे तेजस की जर आपल्याला कोणाला काही फाईल पाठवायची असेल, सिक्रेट फाईल, तर ती आपण झिप करत असताना त्याला प्रोटेक्ट करून सुद्धा पाठवू शकतो, पासवर्ड प्रोटेक्शन सुद्धा देऊ शकतो. म्हणजे जो व्यक्ती ती फाईल रिसीव्ह करेल त्या पासवर्ड प्रोटेक्शन त्याचा यूज करू शकेल तो. अगदी असे भरपूर फायदे आहेत. जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरायला लागा. आणि कधी कधी असं होतं की आपण स्वतः नाही वापरत, परंतु समोरचा व्यक्ती आपल्याला जे आहे ते फाईल कंप्रेस करून पाठवतो आणि त्याला कसं ॲक्सेस करायचं. याचा सर्वात मोठा फायदा तर तोच आहे जो त्याच्या सगळ्यात पहिलं बोलला. सपोज तुमच्याकडे एखादी कादंबरी आहे आणि ती कादंबरी तुम्हाला पुढच्या व्यक्तीला पाठवायची आहे, तर तुम्ही फोल्डर नाही शेअर करू शकत कोणासोबत.
तर मग अगदी. तुमच्याकडे हो. ऑप्शन असतं फक्त फाईल शेअरिंगचं. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते फोल्डर, त्या फोल्डरची एक झिप फाईल बनवायची आहे आणि ती फाईल पुढच्या व्यक्तीला सेंड करायची आहे. तर ती तुम्ही फाईल हो. सेंड करू शकता ना की फोल्डर. हम्म, ॲज वेल ॲज ते फोल्डरच सेंड होईल, पण झिप फाईल बनवून, नाही का त्याच्यात. अगदी. हो हो हो. तर आपण हे प्रॅक्टिकली समजून घेऊयात. आणि काही काही शब्द असे आहेत जे हर एक फोनमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये हे वेगळे असू शकतात, परंतु त्याचा अर्थ जो आहे तो सारखाच असतो, त्याचा उपयोग पण सारखा असतो. तर ते आम्ही तुम्हाला सांगूच नक्की. तर त्यासाठी मी जातोय फाईल मॅनेजरमध्ये. आता मी जातोय माझ्या डिफॉल्ट फाईल मॅनेजरमध्ये, जो की आहे शाओमीचा. शाओमी कंपनीचं फाईल मॅनेजर आहे. तुम्हाला ज्या डिफॉल्ट फाईल मॅनेजरमध्ये हे ऑप्शन भेटतीलच. आणि जर नाहीच भेटले तर प्ले स्टोअरवरून तुम्ही गुगल फाईल्स म्हणून गुगलचं फाईल मॅनेजर आहे ते इन्स्टॉल करू शकता, किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर जाऊया फाईल मॅनेजरमध्ये. क्लिक करतो. मी जातो माझ्या त्या फाईलपर्यंत. सुरुवातीला मी तुम्हाला हे दाखवतो की एखादी फाईल आपल्याकडं आलेली आहे झिप करून, तर त्याला साधारण एक्स्ट्रॅक्ट कसं आपण करू शकतो ते मी दाखवतो. Music, docs, storage, app backup, download 20. User doc vocalizer vocalizer Shahid edition.zip 215.64 MB 7/8/21 8:56 ह्याच्यामध्ये बघा त्यांनी फाईलच्या नावाच्या पुढे vocalizer x2 vocalizer Shahid edition.zip .zip सांगतं, म्हणजे ते .zip फॉर्मॅट आहे. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे फॉर्मॅट आहेत कम्प्रेशन टाईपमध्ये. जसं हे .zip म्हणून आहे, तसं .rar म्हणून असतं, RAR, किंवा तिसरं एक आणखी पॉप्युलर आहे ते हो .7z आहे. आणि 7z हे सगळं चांगलं आहे, म्हणजे त्या बाबतीत. म्हणजे कम्प्रेशन फॉर्मॅट जरी नसेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन कम्प्युटरमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला ते वापरायचं, तुम्ही 7zip वापरू शकता. त्याच्यामध्ये बाकीचे पण फॉर्मॅट भेटून जातात. आता ही जी फाईल आहे vocalizer Shahid edition.zip, जनरली असे फाईल भेटल्यानंतर काय करायचं असतं, तर त्या फाईलला डबल टॅप आणि होल्ड करून सिलेक्ट करायचं, आणि तुम्हाला वरती किंवा खाली उजव्या साईडला अनझिप नावाचं किंवा एक्स्ट्रॅक्ट टू नावाचं ऑप्शन जे आहे ते भेटू शकतं. एखाद्या वेळेस ते मोर ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजरनुसार शोधावं लागेल. पण माझं जे इथे शाओमीचं फाईल मॅनेजर आहे त्याच्यामध्ये पद्धत थोडी वेगळी आहे. या फाईलवरच आपल्याला डबल टॅप करायचं आहे. मी डबल टॅप करतोय vocalizer Shahid edition.zip, आणि स्वाईप करू आपण. vocalizer Shahid edition.zip, हे नाव आहे त्या फाईलचं. extract here checked, एक्स्ट्रॅक्ट हिअर चेक्ड आहे. extract files to unchecked, एक्स्ट्रॅक्ट फाईल टू हे अनचेक आहे. तुम्हाला जर या फोल्डरमध्ये जर करायचं असेल ही फाईल एक्स्ट्रॅक्ट, तर एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं असतं. आणि जर समजा तुम्हाला वेगळ्या फोल्डरमध्ये कुठे जर एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे हा फोल्डर, तर एक्स्ट्रॅक्ट टूला सिलेक्ट करावं लागतं. हे या दोन्हीमध्ये फरक असतं. बाकी पुढे काही नाही आहे, त्यामुळे मी इथे एक्स्ट्रॅक्ट हिअरला सिलेक्ट करतो. extract here checked, डबल टॅप करू. extracting 0%, बघा हे एक्स्ट्रॅक्टिंग जे आहे ते सुरू file झालेलं आहे. manager, new notification from file manager finished extracting, त्याने म्हटलं की फिनिश एक्स्ट्रॅक्टिंग, म्हणजे आपली जी झिप फाईल आहे ती आता एका फोल्डरमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला झिप फाईलमधल्या ज्या फाईल्स आहेत ते भेटेल. आणि नाव जे आहे ते सेमच आहे. त्यामुळे आपण वरती जाऊया सर्वात, कारण की सगळे फोल्डर जे आहे ते सुरुवातीला असतात आणि नंतर मग फाईल ज्या आहेत त्या चालू होतात. user documentation vocalizer Shahid edition 2 items 11/6/21 12:50 PM, ही ती फाईल आहे. आणि आता फाईलच्या नावाच्या पुढे .zip
बोलत नाही आहे. User document vocalizer Shahid edition 2 items 11/. 2 आयटम्स बोलतं म्हणजे हे माझ्या फाईल मॅनेजरचं फीचर आहे. त्यामध्ये किती फाईल्स किंवा फोल्डर्स आहेत ते सांगतं. ह्याच्यामध्ये जाऊन बघू आपण आपल्याला फाईल्स किंवा फोल्डर भेटता येतं. Vocalizer X2 3 items 11 vocalizer underscore E2. आहे बघा, ह्या दोन्ही फोल्डर जे आहेत ते एक APK आहे आणि फोल्डर आहे. असं म्हणजे त्यामधले जे काही डेटा आहे ते आपल्याला इथे भेटले जातात. मग ह्याला तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर ही साधारण पद्धत असते कोणती पण फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्याची. बघा म्हणजे इथे काय झालेलं आहे की सेंडरने फक्त APKच नाही तर त्या APKशी संबंधित जे काही रिसोर्सेस आहेत ते त्याला पाठवायचे होते. तर त्यांनी एका फोल्डरमध्ये हा सगळा डेटा ठेवून ते फोल्डर झिप करून तेजसकडे पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्ण फोल्डर तेजस यूज करू शकेल आणि त्याचं माध्यम फक्त एकच की ते म्हणजे झिप. जर ऑल्टरनेटिव्हली हे करायचं असेल तर तेजसला स्वतः फोल्डर क्रिएट करावे लागेल, सगळ्या फाईल्स वेगवेगळ्या डाउनलोड करावे लागतील आणि मग ती पुन्हा टाइम टेकिंग प्रोसेस आहे, नाही का तेजस? बरोबर. हो हो हो. तर हे एक्स्ट्रॅक्टचं झालं. आता मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या फाईल ज्या आहेत त्या कंप्रेस करून दाखवतो, झिप करून दाखवतो. त्याच्या पण 2 पद्धती तुम्ही वापरू शकता. म्हणजे जर समजा एखाद्या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या नंबरला जर त्या फाईल असतील तर तेवढ्या फाईल सिलेक्ट करून पण तुम्ही झिप करू शकता किंवा त्या सर्व फाईल तुम्ही एखाद्या ठराविक फोल्डरमध्ये आणून मग तो फोल्डर झिप करू शकता. तर या दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. मी बॅक करतो. Back button. Orbit dash back button. Calorie backup 0. Apps 1 app back blind gram Bluetooth 11. आता माझ्याकडे इथे काही फाईल्स आहेत. मी तुम्हाला त्या सिलेक्ट करून झिप करून दाखवतो. Govinda dash Frankenstein. Govinda dash best ringtones 1. इथे काही रिंगटोन आहेत, 4-5 रिंगटोन आहेत. त्या रिंगटोन मी ज्या आहेत त्या सिलेक्ट करणार आहे. Govinda dash best. डबल टॅप आणि होल्ड. How to set up a news blind reloader 3 Hanuman Govinda dash best Hanuman checkbox checked. एकदा एक फाईल जर डबल टॅप आणि होल्ड करून सिलेक्ट केली तर बाकीच्या फाईल फक्त डबल टॅपने सिलेक्ट साधारण सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये होतात. Reloader 3 Srinivasa Govinda checkbox Srinivasa timetable untitled Srinivasa Govinda Shrine checkbox checked. बघा मी ह्या 4 फाईल्स ज्या आहेत त्या सिलेक्ट केलेल्या. आता आपल्याला शोधायचं असतं तो म्हणजे एकतर कंप्रेस नावाचा ऑप्शन किंवा आर्काइव्ह नावाचा ऑप्शन आणि काही फाईल मॅनेजरमध्ये झिप नावाचा पण ऑप्शन आपल्याला भेटतं. तर माझ्या या फाईल मॅनेजरमध्ये आहे कंप्रेस नावाचा ऑप्शन आहे. मोर ऑप्शनमध्ये जातो. माझ्याकडे मोर ऑप्शन जे आहे ते खाली उजव्या साईडला आहे. Checkbox unchecked. More button. हे मोर बटन आहे, याच्यामध्ये जातो मी. स्वाईप करतो मी इथे. Make private. Copy. Add to favorites. Rename unavailable. Compress. बघा हे कंप्रेस नावाचं ऑप्शन आपल्याला भेटलेलं आहे. तर डबल टॅप करतो. Showing English open parent US close parent open. आता आपल्यासमोर ओपन झालं ते म्हणजे कीबोर्ड. म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या फाईलला म्हणजे जी फाईल क्रिएट होणार आहे त्या फाईलला तुम्ही तुमच्या पद्धतीने नाव देऊ शकता. Bluetooth.zip text box editing. आता जे फाईलला नाव दिलं जाणार आहे ते bluetooth.zip त्यांनी स्वतःने ते नाव घेतलेलं आहे. मी सध्या तरी हेच नाव ठेवतो. जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही डिलीट बटन दाबून आधीचं डिलीट करून तुम्ही नवीन नाव टाकू शकता. Cancel button. कॅन्सल बटन आहे इथे. Okay ओके button. बटन आहे. Okay button. डबल टॅप करूया ओकेवर. Compressing file manager. English open parent US close parent open parent QWERTY close parent keyboard hidden. आपली जी फाईल आहे ती कंप्रेस झाली कारण की खूपच फाईलची साईज कमी होती आणि मी आता ब्लूटूथ नावाची फाईल शोधतो. On-2 Bluetooth.zip 5.4 MB 11/6. बघा bluetooth.zip आणि त्याची साईज पण पुढे सांगितली त्यांनी 5 MB वगैरे. तर अशी ही पद्धत आहे कंप्रेस करण्याची. आणि मी जसं सांगितलं सेम पद्धत आहे की तुम्ही त्या फाईल्सला एखाद्या ठराविक न्यू फोल्डर बनवून त्या फोल्डरला नाव देऊन त्या फोल्डरमध्ये तुम्ही पेस्ट करून त्या फोल्डरला अशाच पद्धतीने सिलेक्ट करून कंप्रेस करू शकता किंवा
आर्काईव्ह करू शकता किंवा झिप नावाचा ऑप्शन सिलेक्ट करून त्याला झिप बनवू शकता. खूपच महत्वाचा हा पार्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही लक्ष देऊन ही प्रोसेस ऐकली असेल तर, जर तुम्ही लॉजिकली याचा यूज केला तर हे खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या लक्षात आलेलं असेल की याचा यूज कसा करायचा. तुम्ही यामध्ये इवन दो सिंगल फाईल सुद्धा झिप करू शकता, पण त्याचं काही लॉजिक बनत नाही. ऍक्च्युली जर तुम्हाला मेलवरती एखादी फाईल पाठवायची असेल आणि ती जर फाईल 21-22 MB ची असेल आणि त्याचं जर कम्प्रेशन लेस दॅन 20 MB होत असेल तर मग ठीक आहे. पण मल्टिपल फाईल जर तुम्हाला कधी कुणाला सेंड करायचे असेल किंवा तुम्हाला जर त्या सेव्ह करायचे असेल लॉंग टाईमसाठी तर तुम्ही ह्या पद्धती यूज करू शकता, नाही का त्याच्यास. अगदी अगदी अगदी. आणि जर तुम्हाला सेम प्रोसेस डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे, पण थोडे ॲप्स वेगळे आहेत. जसे की 7zip नावाचं एक चांगलं सॉफ्टवेअर आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि ते जवळजवळ सगळ्याच कम्प्रेशन फॉर्मॅटला सपोर्ट करतं. तर ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. ते सॉफ्टवेअर तुम्हाला इझिली गुगलवरती मिळेल जर तुम्ही सर्च केलं गुगलवरती. फाईल पण खूपच कमी असते, त्यामुळे अगदी तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून ते वापरू शकता. बरोबर. आणि ते सॉफ्टवेअर सुद्धा इझी टू यूज आहे. मेथड हेच आहे जे आता तेजसनी फोनमध्ये करून दाखवलं तसंच फाईलवरती फोकस ठेवायचा आणि राईट क्लिक किंवा ऍप्लिकेशन की करायची आणि मग तुम्हाला त्यामध्ये हवे ते ऑप्शन मिळतील. बरोबर. आणि हा मित्रांनो, जी फाईल मॅनेजर आपण वापरतो त्यामध्ये जो सपोर्ट आहे तो .zip साठी शक्यतो दिलेला असतो. RAR साठी म्हणा किंवा 7zip साठी आपल्याला वेगवेगळे त्यांचे जे सॉफ्टवेअर आहेत ते इन्स्टॉल करावे लागतात. आणि मी जसं सांगितलं की 7zip एक असं सॉफ्टवेअर आहे जे सगळ्या फॉर्मॅटला सपोर्ट करतं आणि मॅनेज करतं. तर माझ्याकडे असं एक 7z नावाचं एक फाईल आहे. तर ती माझ्या फाईल मॅनेजरच्या थ्रू एक्स्ट्रॅक्ट होत नाही. तर ते कसं करायचं ते मी सांगतो. कम्प्युटरसाठी तर शुभमने आता तुम्हाला सांगितलं की 7zip नावाचं एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, ते तुम्ही कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकता. मोबाईलमध्ये पण प्ले स्टोअरवरून 7zip नाव टाकून जर सर्च केला तर तुम्हाला त्याचं सॉफ्टवेअर भेटेल. ते इन्स्टॉल करून त्याला तुम्ही ओपन करा आणि पुढची प्रोसेस काय ते मी तुम्हाला ते दाखवतोय. तर मी 7zip नावाचं सॉफ्टवेअर ओपन करतो. हे आहे 7zipper नाव आहे याचं. डबल टॅप करूया. 7zipper. आणि माझी जी फाईल आहे ती माझ्या इंटरनल स्टोरेजमध्ये डाउनलोडमध्येच आहे. तर मी तिथे जातो. स्वाईप केलं तर इथे Drawer open button. 7zipper. Setting. Self add of button. System folder. Front item layout button. SD card open parent 69.41 GB / हे SD कार्ड म्हणते, पण ते माझं इंटरनल स्टोरेज आहे. तुम्ही इथलं पण जाऊ शकता. तुमचं वेगळं मेमरी कार्ड पण असेल तर इथलं तुम्ही ऍक्सेस करू शकता. Progress bar 60. Drop down of button. Favorites. Download. Application. Download. मला इथे वेगळं डाउनलोड फोल्डर पण भेटलेलं आहे जे इंटरनल स्टोरेजमध्ये असतं. तर मी डायरेक्टली डाउनलोड फोल्डरमध्ये जातो इथलं 7zipper. आणि इथे ती फाईल मी शोधतो. Orbit or click search top Tejas user documentation. Orbit talkback used vocalizer X2 252 MB 10/28/2118:42. बघा ही ती फाईल आहे. Vocalizer X2 252 MB 252 MB ही साईज आहे या फाईलची. आणि याला साधारण ॲक्सेस कसं करायचं तर डबल टॅप करायचं आहे आपल्याला याला. Open parent extract close parent select target folder. आणि याच्यामध्ये काही ऑप्शन आपले आता ओपन झालेले आहेत. स्वाईप करूया. Open parent extract combo box /storage/emulated/0/download. हे पाथ आहे म्हणजे तुम्हाला कुठे एक्स्ट्रॅक्ट करायचं हे बाय डिफॉल्ट तरी आता ज्या फोल्डरमध्ये आपण आहोत तिथंच एक या नावाचंच फोल्डर ते बनवेल. जसं आपण .zipचं पाहिलं होतं. Filter of button. Double period. User documented. Open parent create folder close parent /storage/emulated/0/downloads/vocalizer X2 checkbox checked. ठीक आहे. हे या नावाचं फोल्डर जे आहे ते बनणार आहे त्या लोकेशनला. Background run checkbox unchecked.
See content but option but mount list but OK button. आणि इथं ओके बटन आहे, आपल्याला फक्त ओके करायचं आहे. Extract 7 zipper. तर ती फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली असेल. मी वरती जातो मागासारखंच आणि त्या नावाचं फोल्डर शोधतो. User document vocalizer X2 quad vocalizer X2 3 items 11/06. vocalizer X2 आणि 3 आयटम्स ते म्हटलेलं आहे. डबल टॅप करूया आपण. Double vocalizer out vocalizer how to configure vocalizer. इथे सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण 7zip पण हँडल करू शकतो. अगदी जर एखादा कम्प्रेस फॉर्मॅट जर आपल्याकडे असेल आणि तो जर आपला फाईल मॅनेजर जर सपोर्ट नसेल करत तर तुम्ही हे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर यूज करून त्याला यूज करू शकता. ओके, तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. तुमचे काही प्रश्न, काही शंका, काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून कळवू शकता. त्यासाठी आमचे जे टेलिग्राम आय डी आहे ते मी सांगतो आहे. माझा टेलिग्राम आय डी आहे @तेजस बिंद्रे @TEJASBENDRE आणि शुभमचा जो टेलिग्राम आय डी आहे तो आहे @junior_शुभम @JUNIOR_SHUBHAM. तर तुम्ही आम्हाला या माध्यमातून पण संपर्क साधू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.